कुंभ राशी 10 ऑगस्ट नंतर सावधान, या 7 घटना हादरवून टाकतील. ही एक व्यक्ती तुमच्या मागे लागणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. शनी महाराजांची कृपादृष्टी आता तुमच्या राशीवरती झालेली आहे आणि त्यांच्या अविश्वसनीय बदल तुमच्या आयुष्यात आता घडणार आहेत. कुंभ राशी असेल तुमची तर पुढचे 3 मिनिटे हा व्हिडिओ चुकूनही बंद करू नका, कारण येणाऱ्या 11, 12, 13 आणि 14 तारखेला तुमच्या घरात असे काही घडणार आहे ज्याची तुम्हाला कधी कल्पनाही नसेल. हे ऐकून तुमच्या अंगावरती काटा येईल. कुंभ राशींच्या माझ्या मंडळींनो, शनिदेव वक्री झाले आहेत. येणाऱ्या काही तासात तुमच्या आयुष्याच्या सर्वात मोठी शोकांतिका आता कायमची संपणार आहे. पण तो 1 मिनिट तुम्हाला सांगते, हा धमाका सुरू होण्याआधी शनिदेव महाराज तुम्हाला असे 3 गुप्त संकेत देणार आहेत. ते आजवर तुम्हाला कोणी सांगितले नसेल. जर तुमच्या घरात किंवा स्वप्नात या 3 पैकी एक गोष्ट जरी घडत असेल तर समजून जा, येणार हे 5 दिवस निघून गेले की तुमच्या आयुष्यात अथांग संपत्ती आणि सुखाच्या प्रचंड लाट येणार आहे. त्याची तुमच्या दुःखाचे नामोनिशाण पूर्णपणे पुसून टाकेल. कुंभ राशींच्या मंडळींनो, 13 आणि 14 तारखेला तुमचा जवळचा एक व्यक्ती, त्याच्यामुळे तुम्हाला प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. तर तो व्यक्ती कोण असणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच तुम्हाला सांगते, 11 आणि 12 तारखेला अचानक तुमच्या तिजोरीत जमा होणार तो गुप्त जॅकपॉट कोणता असणार आहे ते देखील सांगा. त्यासाठी काय करायचं तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की मी तुम्हाला अजून एक उपाय, असा जबरदस्त महाउपाय सांगणार आहे जो की तुम्हाला करायचा आहे. कारण हातात आलेला कोट्यावधींचा योग कसा धुळीस मिळू शकतो हे देखील तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे मी जो उपाय सांगणार आहे तो नक्कीच करायचा आणि सत्य काय आहे ते आत्ताच तुम्हाला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. कारण की तुम्हाला सांगते, या 5 दिवसांची वेळ निघून गेली ना तर रडून काहीच फायदा होणार नाही. तर मी आता जे काही सांगत आहे ते भविष्यवाणी तुम्हाला तुमच्या अगदी फायद्याचे आहे. त्यामुळे शेवटपर्यंत जरूर बघा. आणि व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एवढंच सांगेन, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून प्रेस बटन जरूर दाबा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. चला बघूया तर माझ्या कुंभ राशींच्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, येणाऱ्या 11 आणि 12 तारखेला तुमच्या आयुष्यात असा महाचमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेले कित्येक महिन्यापासून किंवा वर्षभरापासून तुम्हाला सांगते, ज्या पैशांसाठी तुम्ही रोजची तकतक केली होती, जे पैसे तुम्हाला अनपेक्षित मार्गाने तुमच्या तिजोरीत आता जमा होणार होते, शनिदेव वक्री होत आहेत आणि त्या वक्री होण्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती प्रचंड होणार आहे. त्यावर गुरुची दृष्टी तुमच्यासाठी अचानक पडणार आहे आणि हे प्रचंड दरवाजे आता तुमचे उघडत आहेत. जर तुमचा पैसा कुठे अडकला असेल, कोणाकडे अडकून पडला असेल किंवा एखाद्या गुंतवणुकीत तुम्हाला नुकसान झाले असेल तर या 11 आणि 12 तारखेच्या काळात तो पैसा परत येण्याचे 100% योग बनत आहेत. कुंभ राशींच्या जातकांनो, अवकाशात ग्रहांचा असा योग बनत आहे ज्याचा थेट तुमच्या आर्थिक परिस्थितीवर म्हणजेच पैशांच्या स्थितीवरती तुमचा प्रभाव टाकणार आहे. या 2 दिवसात 11 आणि 12 या 2 दिवसात तुम्हाला व्यवसाय अचानक एखादे मोठे डील किंवा लॉटरीसारखा जॅकपॉट लागू शकतो. ज्यांना नवीन उत्पन्नाचा मार्ग शोधायचा होता ना, त्यांना या तारखेला एक गुप्त संदेश किंवा नवीन संधी मिळेल जे तुमच्या भाग्योदयाचे कारण बनू शकेल. परंतु लक्षात ठेवा, हा धडा लाभाचा योग इतका मोठा आहे ना, तितकीच खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल. कारण या 2 दिवसात मिळालेल्या पैशांचा वापर योग्य ठिकाणी केल्यास तुमचे येणारे भविष्य अगदी सुरक्षित राहील. कुंभ राशींच्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते, या दिवसात तुमच्या डोक्यावरील कर्जाचा आणि पैशांचा ताणतणावाचा भार देखील हळूहळू हलका व्हायला सुरुवात होईल. या काळात नशिबाची साथ एवढी जबरदस्त असेल ना की कमी मेहनत देखील तुम्हाला दुप्पट नफा पाहायला मिळेल. मात्र ही प्रचंड धनवृद्धी सुरू होत असताना तुम्ही एक मोठी काळजी घ्यायची, म्हणजेच घाईघाईत कोणालाही उधारीवर पैसे देऊ नका किंवा कोणाच्याही गोड बोलण्याला बळी पडू नका आणि कुठेही व्यवस्थितपणे पैशांची गुंतवणूक नीट करा. आणि या दिवसांमध्ये सकाळी घरातून बाहेर पडताना कुलदेवतांचे स्मरण करून खिशात लाल किंवा निळा रुमाल नक्कीच ठेवा, जेणेकरून या धनयोगाची शक्ती अगदी दुपटीने वाढेल आणि सर्व वाईट नजरेपासून तुमचे संरक्षण होईल.
कुंभ राशींच्या मंडळींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे जे आहे ते हितचिंतक म्हणून तुम्हाला सांगत आहे. कारण अत्यंत काळजीने आणि मनमोकळेपणाने मी तुम्हाला आज सांगत आहे. ते येणारे हे 11, 12, 13, 14 तारखेला शनिदेवाची कडक आणि वक्री दृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुमच्या येणारे संकट टाळण्यासाठी ही गोष्ट सांगते. तुमच्या या निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्या जवळच्या आणि ज्यांच्या तुमच्या या निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्या जवळच्या आणि ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं तेच लोक तुमच्या पाठीत सुरा खुपसण्याची शक्यता आहेत. आणि काय होईल की हे ऐकून तुमचे मन दुखावले जाऊ नये म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगते की या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. छोटे छोटे संकेतांना नक्कीच ओळखा. आणि तुम्हाला सांगते, आयुष्यात तुम्ही आधी खूप सोसलेलं आहे, रात्री खूप अश्रू ढाळले आहेत, पण पैशांच्या एक एक रुपयासाठी जबाबदारी मात्र तुमची वाढत आहे. त्यामुळे तुम्ही ही जबाबदारी नक्की घ्या. त्यामुळे तुम्हाला पैसे परत माघारी मिळण्याचा मार्ग दिसेल. या तारखेला ग्रहांची स्थिती पुन्हा एकदा तुम्हाला त्याच मानसिक वेदनेत ढकलण्याचा प्रयत्न करेल. परंतु घरात शिल्लक कारणावरून होणारे वाद किंवा नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर होणारे खोटे आरोपी यामुळे तुमचे मन खचून जाऊ शकते. पण मी तुम्हाला फक्त एकच सांगेन की या दिवशी तुम्ही तुमचे अश्रू कोणासमोरही मांडू नका. फक्त काय करायचे, या दिवसांमध्ये शांत राहायचे, संयम ठेवायचा आहे. कारण तुमची सहनशीलताच आता तुमच्या शत्रूंचा प्रभाव नक्की करेल. कुंभ राशींच्या मंडळींनो, वाहने चालवताना अजिबात घाई गडबड करू नका. स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाची पूर्णपणे काळजी घ्या. या दिवसात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि कोणताही मोठा निर्णय तोही घाईत घेऊ नका. निर्णय घेताना अगदी काळजीपूर्वक, विचारपूर्वक आणि मोठ्यांचा सल्ला घेऊनच नक्की घ्या. तर तुम्हाला फक्त त्या दिवसांमध्ये काय करायचं, संध्याकाळी आपल्या कुलदेवतेचे नाव घेऊन मुख्य दारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचे पठण नक्की करा. यामुळे तुम्हाला नक्कीच मानसिक समाधान आणि तुमचे संरक्षण होईल. तुमचे दुःखाचे दिवस आता संपत आलेले आहेत. त्यामुळे या दिवसात संयम ठेवा. आणि या दिवसामध्ये शनिदेव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमचे संरक्षण करतील. कुंभ राशींच्या मंडळींनो, येणारे हे दिवस निघून गेले की तुमच्या आयुष्यात दुःखाचं प्रचंड लाट धडकणार आहे. हा तर सुरू होण्याआधीचा शनिदेव महाराज तुम्हाला या 3 अतिशय शुभ आणि सकारात्मक संकेत देत आहेत. जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरात या 3 गोष्टी घडत असतील तर समजून जा की तुमचे सुखाचे दिवस आता अगदी उंबरठ्यावरती आले आहेत आणि तुमचे नशीब आता 100% जबरदस्त बदलणार आहे. तर पहिला शुभ संकेत म्हणजे जर गेल्या काही दिवसात तुम्हाला सकाळी उठल्यावर अचानक प्रसन्न वाटत असेल किंवा स्वप्नामध्ये मंदिरात जाताना पिंपळाचे झाड, देवादिदेव महादेव दिसत असतील तर किंवा पाणी दिसत असेल तर हा पहिला स्पष्ट संकेत आहे की तुमच्यावर शनिदेव महाराजांची आणि कुलदेवतेची अपार कृपा झाली आहे. तुमच्या जन्मातील सर्व पापे आणि नकारात्मक ऊर्जा आता नष्ट झाली आहे आणि येणाऱ्या तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता घेऊन येत आहेत. दुसरा शुभ संकेत म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दारावर किंवा बाल्कनीत अचानक पक्ष्यांची, विशेषतः कावळ्यांची किंवा चिमण्यांची सहल वाढणे किंवा तुमचे तुळशीचे रोप अचानक नवीन पालवीने हिरवेगार फुलून येणे हा निसर्गाने दिलेला दुसरा महासंकेत आहे. तुमच्या घरातील दारिद्र्य आणि पैशांची तंगी आता कायमची पळून जाणार आहे. हे दिवस पार पाडत असताना तुमच्या घरात प्रचंड धनवृद्धी आणि समृद्धीचा वर्षाव होणार आहे. तिसरा महत्त्वाचा शुभ संकेत म्हणजे अचानक तुमच्या अडकलेल्या कामांमध्ये कुठून तरी आशेचा किरण दिसणे. अचानक मन शांत होऊन अंतरात्म्यातून आता सर्व काही चांगले होणार आहे हा विश्वास वाटणे. जर तुमच्यासोबत हा तिसरा संकेत घडत असेल तर हे दिवस पूर्ण संयमाने घालवा. कारण या दिवसानंतर आता तुमच्या आयुष्यात आनंदाचे, आरोग्याचे, नातं संपत्तीची लाट येणार आहे. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती नक्कीच समजेल. श्री स्वामी समर्थ.